बातम्या प्लसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. युद्ध थांबलं, सगळ्यांनी हुश्य केलं, पण तंत्रज्ञान क्षेत्रातल्या घडामोडींनी लक्ष वेधलं. समजा तुमच्या कार्यालयात जर उद्या तुमच्या इतकाच नव्हे त्यापेक्षा जास्त काम करणारा, कधी न थकणारा, कधी रजा न घेणारा सहकारी आला तर तुम्हाला काय वाटेल? हा प्रश्न आज केवळ कल्पनेत उरलेला नाही. भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी कंपनीनं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं हे चित्र उघडपणे मांडलं आहे. भविष्यात कर्मचारी आणि AI एजंट एकत्र काम करतील. कंपनीत जितके कर्मचारी असतील तितकेच AI एजंट देखील असतील. हे विधान आहे टाटा समूहाचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांचं, आणि त्यामुळेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्र पार ढवळून निघालंय. आधी ही गोष्ट समजून घेऊया, AI एजंट म्हणजे नेमकं काय? चॅटबॉट नाही, फक्त प्रश्नांची उत्तरं देणारा रोबोटही नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर AI एजंट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी स्वयंचलित यंत्रणा. तिला एकदा एक काम समजवलं की माणसानं सांगितलेलं काम स्वतः ती पुढे नेते. समजा तुम्ही एका बँकेमध्ये काम करतात, ग्राहकाची तक्रार आली, माहिती शोधायची आहे, अहवाल तयार करायचा आहे, ईमेल पाठवायचं आहे, पुढची कृती सुचवायची आहे. आज हे सगळं संबंधित कर्मचारी करतो. उद्या हे सगळं AI एजंट करेल. अर्जदाराची माहिती तपासेल, जोखीम मोजेल, अहवाल तयार करेल काही मिनिटात. म्हणजे AI एजंट हा डिजिटल सहकारी असेल. तो सूचना जाणून घेईल, निर्णयासाठी पर्याय देईल आणि अनेक नियमित कामं स्वतः पूर्ण करेल. कार्यक्षेत्र कोणतंही असो, AI एजंट चुटकीसरशी कामं मार्गी लावेल. याचा अर्थ नोकऱ्या जाणार का? TCSचं उत्तर आहे नाही. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की कर्मचारी कपातीची कोणतीही योजना नाही, मात्र भरतीचं स्वरूप बदलेल. पूर्वीसारखी मोठ्या प्रमाणावर भरती होणार नाही. त्याऐवजी AI सोबत काम करू शकणाऱ्या नव्या कौशल्यांना जास्त मागणी असेल. TCSच्या या भूमिकेमुळे एकूणच माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या कार्यसंस्कृतीची दिशा बदलेल का, असा प्रश्न उपस्थित होतोय. डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, डिझायनर किंवा प्रोग्रामर, कोणतेही क्षेत्र असो, आजपर्यंत अनेक वर्षांचा अनुभव हीच सर्वात मोठी ताकद मानली जायची. पण आता समीकरण बदलतंय. कारण उद्या स्पर्धा अनुभवी व्यक्तीविरुद्ध नौका अशी नसणार आहे. ती असेल अनुभव विरुद्ध अनुभव अधिक AI अशी. जो AIला सहकारी बनवेल तोच पुढे जाईल, जो दुर्लक्ष करेल तो मागे पडू शकतो. आणि याच पार्श्वभूमीवर TCSनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 11 जून रोजी TCSनं अमेरिकेतल्या आघाडीच्या AI कंपनी अँथ्रोपिकसोबत जागतिक भागीदारी जाहीर केली. अँथ्रोपिक आठवलं का की क्लॉड AI प्रणाली, जिच्या एका संकल्पनेमुळे जगभरातल्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सना हादरा बसला होता. आज OpenAIच्या ChatGPT, गुगलच्या जेमिनाय आणि या क्लॉडमध्ये जागतिक पातळीवरती स्पर्धा सुरू आहे. म्हणजेच TCSनं AI क्षेत्रातल्या अग्रगण्य खेळाडूंपैकी एका कंपनीसोबत हात मिळवणी केली आहे. या कराराअंतर्गत TCS आपल्या 50,000 कर्मचाऱ्यांना क्लॉडचं प्रशिक्षण देणार आहे. वित्तीय सेवा, आरोग्य, सार्वजनिक सेवा, दूरसंचार यासारख्या क्षेत्रांसाठी नवीन AI आधारित उपाय विकसित केले जाणार आहे. एकेकाळी भारत जगाचं बॅक ऑफिस म्हणून ओळखला जायचा, म्हणजे जगासाठी सेवा पुरवणारा देश. आता संधी आहे जगाचा AI हब बनण्याची. भारताकडं मोठ्या प्रमाणावर तरुण मनुष्यबळ आहे, तंत्रज्ञान स्वीकारण्याची क्षमता आहे आणि जगातल्या सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी काही कंपन्या भारतात आहेत. जर भारतीय तरुणांनी AI टूल्स केवळ वापरणं नाही तर त्यांच्यावर आधारित नवे उद्योग, नवी उत्पादनं आणि नवी समाधानं तयार करणं शिकलं तर ही संधी प्रचंड मोठी ठरू शकते. विशेष म्हणजे TCSसाठी AI आता प्रयोग राहिलेला नाही. कंपनीचा वार्षिक महसूल आधीच $2.5 अब्ज पुढे गेलाय आणि दशक संपण्यापूर्वी कंपनीच्या सर्व महसुलात AIचा महत्त्वाचा वाटा असेल असा विश्वास व्यवस्थापनानं व्यक्त केला आहे. ही बातमी एका कंपनीपुरती उरलेली नाही. भारतातल्या प्रत्येक कंपनी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि प्रत्येक तरुणासाठी आहे. कारण प्रश्न आता AI येणार का हा नाही, तो आधीच आलाय. खरा प्रश्न आहे, आपण त्याला स्पर्धक मानणार आहोत की सहकारी, जे वेळेत शिकतील, जुळून घेतील आणि बदलाला सामोरं जातील. ते या नव्या युगात केवळ टिकणार नाहीत तर वेगानं पुढं जातील. आणि हे भारतीय तरुण नक्कीच करू शकतात. या विश्वासाला भारतीय डिजिटल युगात पुरेसं सबळ कारण आहे. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान क्षेत्र आणखी एका